नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये. आणि स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणात. आज मी आलो आहे कोकणातील मिठबाव या गावात आणि तिकडे मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे मिठबावचं श्री रामेश्वर मंदिर. बाहेरूनच किती सुंदर दिसतंय बघा. आता आपण आज जाऊया आणि मग मी तुम्हाला बाकीचा परिसर आणि मंदिर दाखवतो. चला. चला आपण आता आत जाऊया. आणि आत शिरताच तुम्हाला सुंदर असं भव्य रामेश्वराचं मंदिर दिसतं. खूपच सुंदर आहे बघा. मित्रांनो, हे मंदिर इतकं सुंदर आहे की तुम्ही ह्याला असं बघतच राहाल, कारण ह्याच्यात खूप बारकाईने काम केलं गेलं आहे आणि त्यानेच ह्याची शोभा वाढते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातच भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे इकडे वर. आणि इथून आपण आता आत जाऊया आणि मी तुम्हाला मग सभा मंडप दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे इकडच्या मंदिराचं मुख्य सभा मंडप. किती मस्त दिसतंय बघा. नमस्कार, मी मंदार भास्कर गुरव. हे रामेश्वर मंदिर आमच्या मिठबाव गावचं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं भव्य मंदिर आहे. आणि हे आमची या इकडे पूजा करण्याची आमची चौथी पिढी आहे. आता 55पासून आम्ही इथे कार्यरत आहोत. पूर्वी जुनं मंदिर होतं, पण 2009 या साली मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आम्ही सुरुवात केलं आणि 2015मध्ये हे भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं. दरवर्षी आम्ही 11 मे या रोजी आम्ही वर्धापन दिन साजरा करतो. दर सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यात दर सोमवारी एकादशी केली जाते. त्यानंतर गोकुळाष्टमीचा उत्सव इथे साजरा केला जातो. त्यानंतर होणारा उत्सव आहे तो नवरात्रीचे 9 दिवस इथे कार्यक्रम केले जातात. वेगवेगळे कार्यक्रम, मेळ असतात, भजनं कीर्तनं असतात इथे. त्यानंतर वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम इथे साजरा होतो आणि त्यानंतर शिवरात्रीचा उत्सव इथे साजरा होतो. मित्रांनो, ही देवाची पालखी आहे जी इकडे उत्सवाला बाहेर काढली जाते. मित्रांनो, या मंदिराच्या आत अशा काही कलाकृती आहेत देवांच्या.
काय एकदम बघण्यासारखं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते कैलास पर्वतची प्रतिकृती काढण्यात आली इकडे. तर मित्रांनो, कसं वाटलं हे मिठबावचं रामेश्वर मंदिर? खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही याल, तुम्हाला एकदम मजा येणार आहे. हे एवढं सुंदर मंदिर बघायला, कलाकृती या मंदिराची किंवा कारिगिरी बघण्यात खूप मस्त मजा आली मला. मिठबाव या गावात हे मंदिर आहे, तर नक्की या मंदिराला येऊन भेट द्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला 1K मग 2000K असे पोचवा. चला, तर मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.